नंदुरबार जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. सध्याचे तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं प्रशासनाच्या वतीने आता खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. कारण की उष्णतेमुळं कुठल्याही व्यक्तीला याचे त्रास होऊ नये किंवा जर त्रास झाला तर तातडीने त्याला उपचार मिळावा यासाठी दर्जेदार असं उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 18 ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे. ते नंदुरबार जिल्हा रुग्णालय असेल, महिला रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तालुका रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे. तातडीने उपचार मिळावा यासाठी नागरिकांना त्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती आतापासूनच घेतली जात आहे. कारण की सध्याचे तापमान जे आहे ते 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले तर पुढच्या महिन्यामध्ये आणखी तापमान वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळं नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जरी प्रशासनाच्या वतीने जरी केलं जात असलं तरी देखील अति महत्त्वाच्या कामासाठी जर काही नागरिक जर बाहेर निघत असेल आणि त्यांना जर कुठला उपचार मिळावा वेळेवरती यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. या 18 ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आले आहेत आणि या ठिकाणी वेळेवरती उपचार मिळावा यासाठी नर्स असतील, डॉक्टर असतील, हे जे आरोग्य विभागाचे जे काही स्टॉफ आहे ते देखील उपलब्ध जे आहे ते राहणार आहे. 24 तास या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी जे आहे ते उपस्थित राहतील आणि यांच्यासाठी ज्या काही लागणाऱ्या औषधी आहेत त्याचा देखील साठा जो आहे तो मुबलक आहे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला याच्या उष्णतेमुळे कुठल्याही उपचार मिळू नये अशी घटना घडणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवली गेलेली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे आणि आरोग्य विभाग जे आहे ते आता सतर्क झाला असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र वैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. मी डॉक्टर विनय सोनवणे, सिव्हिल सर्जन नंदुरबार. जनतेला आवाहन करतो की आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्याचं तापमान 43 ते 44 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जात आहे. त्याच्यामुळे मी लोकांना सांगू इच्छितो की आपले जे कामं असतील त्यांनी शक्यतो 12 वाजेच्या आत उरकायची आहेत आणि संध्याकाळची जी कामं आहेत ती 5 नंतर करायची आहेत. कारण उन्हाचा जो फटका आहे तो जनरली आपल्याला 12 ते 5 ह्या वाजेच्या दरम्यानमध्ये बसू शकतो आणि जरी इमर्जन्सी काम असेल तर आपल्या डोक्याला रुमाल बांधायचा आहे, स्कार्फ बांधायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले पातळ द्रव्य, त्याच्यामध्ये ताक, पन्ह, सरबत याचा आलटून पालटून आपण मारा करायचा आहे. जेणेकरून आपल्या घामातून व उष्णतेतून जे आपले क्षार जातात ते क्षारची कमतरता भरून निघण्याकरता हे जे आंबट पदार्थ आहेत हे आपल्याला गुणकारी असतात. म्हणून त्याच्यासाठी ताक, पन्ह, सरबत याचं आपण सेवन करायचं आहे. दुसरं असं की एखाद्या पेशंटला जर ऊन लागलं तर त्याचे जे सिम्पटम्स असतात किंवा त्याचे जे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये ताप येणे, चक्कर येणे, उलटी मळमळ होणे, नंतर संडाशी लागणे असे प्रकार होऊ शकतात. जर असं थोडंसंही जाणवलं की आपल्याला ऊन लागल्याचा प्रकार असू शकतोय व आपण उन्हात फिरलो आहे तर आपल्या नजीकच्या ग्रामीण रुग्णालय म्हणा, जिल्हा रुग्णालय किंवा महिला रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय इथे जवळच्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. तर आता RH, SDH किंवा महिला रुग्णालय याच्यामध्ये आपण 2 खाटा या उष्मघाता कक्षाकरता आरक्षित ठेवलेल्या आहे. त्याच्यासाठी अद्ययावत जी औषधी आहे त्याचा आपण इमर्जन्सी ट्रे पण तयार केलेला आहे. तसेच तिथे 24 तास एक सिस्टर, एक डॉक्टर आपले तैनात असतात. तरी असं काही आढळल्यास की जास्त कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा आपण त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये ह्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.